नमस्कार, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आज एक घरची रेसिपी, ती म्हणजे ओवा। नेहमीच्याच वापरातली उपयोगातली असणारी ही वनस्पती म्हणजे ते ओवा। हे ओव्याचे एक दाणे असतात, त्याचे छोटे छोटे रोप असतात आणि हा मोस्टली तुम्हाला याच्या डोळ्याच्या संदर्भातले आणि पोटाच्या संदर्भातले कसा उपयोग करून घ्यायचा ते सांगतो। मोस्टली हा कुठेही किराणा दुकानात मिळतो, त्याला गावरानी ओवा द्या म्हणायचं आणि छोटी साईज असते आणि हा फार तिखट असतो। त्याच्यात एक भेसळ करणारी दुसरी पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, पण गावरान ओवा इज द बेस्ट। मोस्टली ज्या लोकांना पोटाच्या समस्या असतात आणि पोटाच्या समस्या ह्या 1 आणि 2 दिवसात येत नाही, बऱ्याच दिवसाचे पोट न साफ होणं किंवा संडास कडक होणं किंवा गॅसेस होणं किंवा पोट पाळीच्या वेळी जास्त दुखणं, अशा समस्या असतील तर हा एक रामबाण उपाय तुमच्यासाठी ठरू शकतो। फक्त ज्या लोकांना पित्ताचं प्रमाण ऍसिडिटी असेल त्यांनी थोड्या प्रमाणात वापरायचा आणि ज्यांना पित्ताचा त्रास नसेल तर त्यांनी 5 ते 7 ग्राम ओवा घ्यायचा। मोस्टली याचे 2 रूट आहेत, एक अर्धा ग्लास गरम पाणी, रात्रीला 1 चम्मच म्हणजे 5 ते 7 ग्राम त्याच्यात पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायचा, रात्रभर भिजत ठेवल्याच्या नंतर सकाळी गाळून प्यायचा। हा एक उपयोग। दुसरा उपयोग जो आहे तो आपलं कणिक किंवा ज्वारीचं बाजरीचं पीठ असतं त्यात 1 चम्मच ओवा टाकायचा आणि त्याची पोळी भाकर किंवा जे आपली चपाती वगैरे असते त्याच्यामध्ये बनवून खायची। तर याचा उपयोग नित्य केल्याच्या नंतर पोटाच्या समस्या ह्या हळूहळू पूर्ण कमी होतात। मूळव्याधी सारखे असाध्य आजार हे सुद्धा कमी होऊ शकतात आणि नंतर गॅसेस, पोट साफ होणं, मलमूत्राचं निरसन छान झालं की निश्चित जो इम्पॅक्ट गॅसेस पोटामध्ये असल्याच्या नंतर त्याचा दृष्टीवर सुद्धा परिणाम होतो आणि नंतर हळूहळू दृष्टी सुद्धा कमी व्हायला लागते। एक तर चष्म्याचा नंबर वाढू शकतो, कॉर्नियाचे आजार होऊ शकतात किंवा डोळ्याला लालपणा येऊ शकतो किंवा डोळे असे म्हणजे एक तेजमय किंवा एक प्रसन्न मुद्रा ही डोळ्याची राहत नाही, असे भेकड वर्णाचे दिसायला लागतात आणि नंतर एक गंभीर स्वरूपाचे आजार सुद्धा निर्माण होऊन या गॅसेसमुळे रेटिना सुद्धा डिटॅचमेंट होऊ शकतो। मग एक पोटातले साधे गॅसेस, पोट न साफ होणं हे कायम स्वरूपाच्या अंधत्वापर्यंत घेऊन जातो। परंतु मोस्टली मित्रांनो, डोळ्याचे डॉक्टर फक्त डोळेच बघणार, ते पोट बघत नसतात। तुमचं पोट साफ होतं का हे सुद्धा बघत नसतात आणि पोट साफ होत नसेल तरी त्यांच्याकडे फक्त पोट साफ करण्याची औषधं असतात, पण ती सिस्टम पाचनतंत्र नीट करण्याचं काम हे आयुर्वेद करत असतं। म्हणून आयुर्वेद हा जड से आजार मिटा देत आहे। मुळापासून जर तुमचा आजार संपुष्टात आला तर निश्चित तुम्हाला मोठे पुढे आजार होत नाही। एका आजारासाठी तुम्ही आयुर्वेदाचे उपचार घेतला तर 10 आजार पुढचे येणारे तिथंच थांबतात, परंतु आता उलट झालं, एक आजाराची ट्रीटमेंट करायला जातो आणि बाकीचे 20 आजार हे मोफत घेऊन येतो। असं असणार थोडक्यात तुम्हाला समजलं असतं मला काय म्हणायचं। थोडक्यात माहिती आणि पुढे नवीन चर्चा, नवीन विषय आपण घेऊया। नमस्कार।